गुन्हेगारी कमी करा, चुकीची कामं करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही. बीड जिल्हा नियोजन बैठकीमध्ये पालकमंत्री अजित पवार यांचा इशारा. खंडणी मागितल्याचं कानावर आल्यास मकोका लावणार, तथ्य असेल तिथे कारवाई अटळ. बीड जिल्ह्याचा चार्ज घेता अजितदादांचा दाम. अजितदादांना सर्व पुरावे देऊनही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही. कार्यकर्त्यांवर खंडणीचा आरोप असताना मुंडेंवर मकोका का नाही? अंजली दमानिया यांचा अजित पवारांना सवाल. सोशल मीडियावर केलेली दहशतीची रील खपून घेणार नाही. रिव्हॉल्व्हर लावून फिरणाऱ्यांचा परवाना रद्द करणार, अजित पवारांचा सज्जड दम. धनंजय मुंडेंविरोधातील पुराव्यांचा पेनड्राईव्ह अजितदादांच्या पीएला दिला, आमदार सुरेश धस यांचा दावा. तर धसांनी कोणताही पेनड्राईव्ह दिला नाही, धनंजय मुंडेंनी आरोप फेटाळले. डीपीडीसीच्या बैठकीमध्ये सुरेश धस आणि बजरंग सोनावणे यांची धनंजय मुंडेंसोबत बाचाबाची. 73 कोटींचा बोगस बिलांबाबत लेखी तक्रार द्या, अजित पवारांनी सुरेश धस यांना सांगितलं. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवार जे बोलले तीच आमची अधिकृत भूमिका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट. परळीतल्या राखेच्या विक्रीशी माझा संबंध नाही, राखेचे ट्रक झाकून न्यावेत, प्रदूषण झाल्यास कारवाई करणार, पंकजा मुंडेंचा इशारा. माझ्याकडे टिप्पर तर सोडा, साधा टायरही नाही. पोलीस कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे आणि सदावर्तेंची ऑडिओ क्लिप TV9 मराठीकडे, तर भास्कर केंद्रेकडे 15 JCB 100 टिप्पर, आमदार सुरेश धस यांचा दावा. जनतेनं मनसेला मतदान केलं, पण ते आपल्यापर्यंत आलंच नाही, गायब झालं. राजू पाटलांना अख्ख्या गावात एकही मत कसं नाही? राज ठाकरे यांच्याकडून विधानसभा निवडणूक निकालावर प्रश्नचिन्ह, ईव्हीएमवर देखील संशय व्यक्त. 1 खासदार असणाऱ्या अजितदादांना 42 जागा, मात्र 8 खासदार निवडून आलेल्या शरद पवारांच्या पक्षाचे फक्त 10 आमदार येतात. राज ठाकरेंनी विधानसभेतील निकालाचं गणितच मांडलं. 1.5 महिन्यानंतर राज ठाकरेंना शॉक लागला. आपल्या मुलाचा दारुण पराभव का झाला यावर राज ठाकरेंनी भाष्य करावं, अमोल मिटकरी यांचा हल्लाबोल. निकालानंतर महाराष्ट्रामध्ये इतका सन्नाटा कधीच नव्हता. संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यों है भाई? निवडून आलेल्यांना सुद्धा शंका. राज ठाकरे यांच्याकडून विधानसभा निकालाची चिरफाड. भाजपनं कधीही तडजोडीचं राजकारण केलं नाही. अर्धवट माहितीच्या आधारावर राज ठाकरेंकडून नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न, आशिष शेलार यांचा राज ठाकरेंवर निशाणा.